तो पेनड्राईव्ह बघितलाच नाही. सकाळची वेळ असते. घरातील वातावरण शांत असते. सायली प्रतिमाजवळ येते आणि काहीतरी विचार करत असल्याचे तिच्या चेहऱ्यावरून जाणवते. ती प्रतिमाला म्हणते, आई, मी जर थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन आले तर चालेल का? सायलीचा प्रश्न ऐकून प्रतिमाला काळजी वाटते. कल्पनाताईही लगेच सायलीकडे पाहतात आणि म्हणतात, अगं सायली, तू आत्ता कुठे त्या सगळ्यातून बाहेर पडली आहेस? इतकं सगळं घडून गेल्यानंतर पुन्हा बाहेर जाण्याची काय गरज आहे? त्यावर सायली शांतपणे सांगते की तिला मुलींचा शोध घ्यायचा आहे. त्याचवेळी अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो, आई, तुम्ही काळजी करू नका. मी सायली सोबतच असेन आणि तिची पूर्ण काळजी घेईन. सायली ही प्रतिमाला समजावते की ती फक्त थोड्या वेळासाठी बाहेर जाणार आहे. मुली कुठे आहेत याचा शोध घेऊन ती लगेच घरी परत येईल. अर्जुनच्या आश्वासनामुळे खर्चांची चिंता काहीशी कमी होते आणि अखेर दोघेही बाहेर पडण्याची तयारी करतात. प्रिया अजूनही पोलीस स्टेशनच्या कोठडीत असते. ती वारंवार बाहेरच्या दिशेने पाहत असते आणि वैतागून म्हणते, ही सायली इथून गेलीये, मला अजूनही सहन होत नाहीये. मी इथे 4 भिंतींच्या आत सडतीये आणि ती मात्र आपल्या घरी जाऊन सुखात राहतीये. तेवढ्यात तिच्या जवळची महिला पोलीस तिला शांत करत म्हणते, अगं प्रिया, आता सायली घरी गेलीये. तू उगाच स्वतःचं डोकं खराब करून घेऊ नकोस. पण प्रियाचा संताप काही कमी होत नाही. ती चिडून म्हणते, हो हो, तू पण तिचीच बाजू घे. त्या सायलीचा नवरा तिला अलगद इथून घेऊन गेला आणि माझा नवरा माझ्याकडे ढुंकूनही बघत नाही. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि ती मात्र मजेत आहे. पोलीस तिला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करते, पण प्रिया आणखीनच संतापते. ती कोठडीच्या गजांवर हात आपटत म्हणते, माझं डोकं फिरलंय, पण मी शांत बसणार नाही. सायलीला मी परत इथे आणणारच, तिला मी सोडणार नाही. तेवढ्यात पोलीस तिला बजावते. दुसरीकडे सचिन आणि राकेश एकत्र असतात. दोघेही काहीतरी महत्त्वाच्या गोष्टीचा शोध घेत असतात. तेवढ्यात सचिनच्या फोनवर प्रियाचा कॉल येतो. प्रिया त्यांना विचारते, तुम्ही दोघे कुठे आहात? काय करताय? तुम्हाला माहिती नाही का, अर्जुन आणि पोलीस आपण जिथे मुलींना बांधून ठेवले होते तिथे जाऊन शोध घेतायत. प्रियाच्या बोलण्याने दोघेही सावध होतात. मात्र सचिन तिला सांगतो की अर्जुन आणि पोलीस तिथे काय शोधत आहेत यापेक्षा ते सध्या ज्या गोष्टीचा शोध घेत आहेत ती अधिक महत्त्वाची आहे. राकेशला सचिनच्या बोलण्याचा अर्थ समजत नाही. तेव्हा सचिन सांगतो की त्याचा एक अतिशय महत्त्वाचा पेनड्राईव्ह सापडत नाहीये. प्रियालाही त्याबद्दल उत्सुकता निर्माण होते. ती विचारते की त्या पेनड्राईव्हमध्ये एवढं महत्त्वाचं काय आहे? सचिन सांगतो की त्या पेनड्राईव्हमध्ये मुलींना सध्या कुठे शिफ्ट करण्यात आले आहे याची संपूर्ण माहिती होती. त्यामुळे तो पेनड्राईव्ह पोलिसांच्या हाती लागला तर सगळं गुपित उघड होऊ शकतं. पुढे सायली आणि अर्जुन त्यांच्या बेडरूममध्ये असतात. अर्जुन काहीतरी विचार करत असतो. तो सायलीला सांगतो की त्याला काल एक महत्त्वाचा पेनड्राईव्ह मिळालेला आहे. आता त्यामधील माहिती तातडीने बाहेर काढणे गरजेचे आहे, कारण त्या पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय आहे हे समजल्याशिवाय मुलींचा शोध घेण्याचा पुढचा मार्ग स्पष्ट होणार नाही. अर्जुन सांगतो की त्याला एवढं नक्की माहीत आहे की त्या पेनड्राईव्हमध्ये काहीतरी अतिशय महत्त्वाची माहिती आहे आणि ती माहिती मिळाली तर मुलींचा शोध लवकरात लवकर घेता येऊ शकतो. सायलीही अर्जुनच्या बोलण्याशी सहमत होते. ती म्हणते, हो, तुमचं बरोबर आहे. तुम्ही लवकरात लवकर तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करा आणि त्यामध्ये नेमकं काय आहे ते पहा. अर्जुन लगेच लॅपटॉप सुरू करण्याच्या तयारी करतो. आता पेनड्राईव्ह उघडल्यानंतर त्यामध्ये कोणती माहिती समोर येणार आणि ती मुलींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. सकाळची वेळ असते. सुभेदारांच्या घरामध्ये नेहमीप्रमाणे लगबग सुरू असते. कल्पनाताई स्वयंपाकघरात नाश्त्याची तयारी करत असतात. तेवढ्यात सायली हळूच स्वयंपाकघरात येते. तिला पाहताच कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, तू इथे कशाला आलीस? तुला किती वेळा सांगितलंय सध्या तू स्वयंपाकघरात काम करायचं नाहीये. सायली हसत म्हणते, आई, मला काही त्रास होत नाहीये. उलट माझ्या हातचं खाल्ल्यानं तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना, तो पाहून मला खूप समाधान वाटतं. कल्पनाताई तिच्याकडे प्रेमाने पाहतात आणि म्हणतात, हो गं, पण आता तुझ्यासोबत तुझा विचार करायचा नाही, तुझ्या बाळाचाही विचार करायचा आहे. त्यामुळे तू स्वतःला जपलं पाहिजेस. तेवढ्यात प्रतिमा तिथे येते आणि म्हणते, हो कल्पना बरोबर बोलतेय सायली, तू आराम करायला हवा. सायली म्हणते, आई, तुम्ही दोघी माझी एवढी काळजी घेतात हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. तेवढ्यात बाहेरून प्रतापरावांचा आवाज येतो. अहो, सकाळ सकाळी काय चर्चा सुरू आहे? सगळे हसतात. प्रतापराव आत येतात. सायली, आज माझ्यासोबत मॉर्निंगला वॉकला येणार आहेस ना? सायली हळूच हसून म्हणते, हो बाबा, पण आधी सगळ्यांसाठी नाश्ता करून घेते.
महिपत आपल्या खोलीत बसलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावरती प्रचंड चिंता दिसत असते. महिपत आपल्या खोलीत बसलेला असतो. त्याच्या चेहऱ्यावरती प्रचंड चिंता दिसत असते. तेवढ्यात सचिन घाईघाईने तिथे येतो. महिपत त्याच्याकडे रागानं पाहत म्हणतो, काय रे सचिन, अजून त्या पेनड्राईव्हचा काही पत्ता लागला का नाही? सचिन घाबरत म्हणतो, अण्णा मी खूप शोधतोय तो पेनड्राईव्ह, पण मला माहीत नाही की तो नेमका मी कुठं ठेवला आहे, हेच आठवत नाहीये. महिपत संतापून म्हणतो, व्यवस्थित ठेवला होता आणि आता कसा आठवत नाही? अरे त्या पेनड्राईव्हमध्ये साधी माहिती नाहीत, त्यात मुलींचं लोकेशन आणि काही महत्त्वाचे पुरावे होते. तो पोलिसांच्या हातात गेला तर आपलं सगळं बिंग फुटेल. सचिन म्हणतो, अण्णा तुम्ही काळजी करू नका, तो पोलिसांच्या हाती जाण्याआधी मी शोधून काढतो. महिपत त्याला थांबवतो, तू काहीही करण्याआधी विचार कर. घाईघाईने पुन्हा त्या जागेवर गेलास आणि पोलिसांच्या हाती लागलास तर खूप अवघड होईल. तेवढ्यात सचिनच्या मोबाईलवरती फोन येतो. तो फोन पाहतो. त्याच्या चेहऱ्यावरती अचानक भीती दिसते. महिपत विचारतो, कोणाचा फोन आहे रे? सचिन हळू आवाजात म्हणतो, अण्णा सुरेशचा. महिपत म्हणतो, स्पीकर चालू ठेव. सुरेश फोनवर म्हणतो, सचिन सर, मला वाटतं तो पेनड्राईव्ह जिथे सोनलला ठेवण्यात आलं होतं ना, तिथेच राहिला असावा. सचिनच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसतो. तो म्हणतो, काय म्हणतो, त्या जागेवर? महिपत लगेच मध्येच म्हणतो, कुठेही जाण्याची गरज नाही. जर तिथे पोलीस असतील तर काय करणार? सचिन म्हणतो, पण अण्णा तो पेनड्राईव्ह तिथेच असेल तर तो आपल्याला शोधावा लागेल. महिपत गंभीर आवाजात म्हणतो, सचिन लक्षात ठेव, तो पेनड्राईव्ह शोधताना जर तू पोलिसाच्या हाती लागलास तर तू स्वतः मोठा पुरावा ठरशील या सर्व गोष्टींचा. अर्जुन, इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य त्या गोडाऊनमध्ये उभे असतात. आजूबाजूला अंधार आणि शांतता असते. अर्जुन पुन्हा एकदा सगळीकडे नजर फिरवत असतो. अर्जुन म्हणतो, सावंत साहेब, गुन्हेगार कितीही हुशार असला ना, तो कुठला ना कुठला पुरावा मागे सोडतोच. आपण या जागेचा प्रत्येक कोपरा तपासला पाहिजे. मला खात्री आहे आपल्याला काही ना काहीतरी नक्की सापडेल. चैतन्य एका बाजूला शोध घेत असतो. तेवढ्यात अर्जुनच्या नजरेत जमिनीवर एक छोटासा पेनड्राईव्ह पडलेला दिसतो. अर्जुन तो उचलतो आणि बारकाईने पाहतो. सावंत साहेब, हे बघा. सावंत आणि चैतन्य लगेच जवळ येतात. चैतन्य विचारतो, अरे हा पेनड्राईव्ह इथे काय करतोय? अर्जुन म्हणतो, मलाही तेच समजत नाहीये, पण हा साधासुद्धा पेनड्राईव्ह वाटत नाहीये. यावर काहीतरी डी हे अक्षर लिहिलंय. सावंत पेनड्राईव्ह हातात घेतात. डी म्हणजे कोणाचं इनिशियल असू शकतं? अर्जुन विचारात पडतो. कदाचित, पण सायलीच्या प्रकरणात आत्तापर्यंत ज्यांची नावं समोर आली आहेत त्यापैकी कुणाचं नाव डी वरून सुरू होत नाही. म्हणजे या सगळ्या प्रकरणात अजून कोणीतरी लपलेलं आहे याची शक्यता आहे. चैतन्य म्हणतो, अर्जुन, यामध्ये मुलीच्या लोकेशन संदर्भातही माहिती असू शकते. अर्जुन तो पेनड्राईव्ह सावंताच्या हातात देतो. सावंत साहेब, हा पेनड्राईव्ह लगेच तपासा. यामध्ये काय आहे ते समजलं पाहिजे. तर या सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्या मुलींचा शोध घेणं खूप गरजेचं आहे. यासाठी यामध्ये हा पुरावा महत्त्वाचा ठरू शकतो. सावंत म्हणतात, काळजी करू नका अर्जुन सर, हा पेनड्राईव्ह मी स्वतः तपासतो. आता या डी मागचं रहस्य काय आहे ते शोधावंच लागेल.